नमस्कार, आपण पाहत आहात विदर्भ एक्सप्रेस न्यूज। अंजनगाव येथून सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी। अंजनगाव सुरजी तालुक्यात वाळू तस्करांची पुन्हा दहशत। महसूल पथकाच्या डोळ्यात धूळफेक करत रेतीने भरलेला ट्रक थेट फरार झाल्याची थरारक घटना उघडकीस आली। आज पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास परतवाडा इथून अंजनगावकडे येणाऱ्या संशयित रेती ट्रकला उत्सव नाका इथे महसूल विभागाने अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने ट्रक पळवत अधिकाऱ्यांनाच हुलकावणी दिली। महसूल पथकाने पाठलाग करून नवीन बसस्थानक परिसरात ट्रक थांबवला, पण चालकाने तहसील कार्यालयात ट्रक लावतो असे सांगत पुन्हा वाहन पुढे काढले आणि इथेच सुरू झाला खरा थरार। महसूल अधिकाऱ्यांच्या वाहनाला अडवण्यासाठी अचानक एक स्विफ्ट कार समोर आली आणि त्याच वेळी ट्रकचे मागील फलक उघडण्यात आले। शहानूर नदी पुलापासून ते तहसीलदारांच्या निवासस्थानापर्यंत संपूर्ण रस्त्यावर रेतीचा अक्षरशः सडा पडला। यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आणि काही काळ वाहतूक ठप्प झाली। दरम्यान संधी साधत ट्रक चालक आकोटमार्गे पसार झाला। महसूल विभागाने तातडीने जेसीबीच्या मदतीने रस्त्यावर सांडलेली रेती हटवून पंचनामा केला असून संबंधित तस्कराविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अवैध वाळू तस्करीवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरत आहे। अशाच ताज्या, वेगवान आणि धडाकेबाज बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। आम्ही भरारी पथकाने आज सकाळी 5 वाजतापासून लक्ष देण्याची मोहीम सुरू केली होती। त्या अनुषंगाने आम्हाला हा ट्रक सकाळी 5:45च्या दरम्यान परतवाड्याकडनं अंजनगावकडे येत असताना दिसला। आम्ही त्याला हात दाखवला, परंतु हा त्यावेळेस थांबला। परंतु लगेच त्यांना पाहिलं की बा हा भरारी पथक आहे। त्यांनी लगेच गेअर बदलून मोटर आपला त्याचा जो ट्रक आहे तो पडून नेला। पडून नेत असताना त्याचा जो मालक आहे 4 व्हीलर त्याची पांढरी स्विफ्ट नंबर MS 27 DL DE 5785 ही जी गाडी आहे आम्हाला त्या ट्रकपर्यंत जाऊ देत नव्हती आणि आमच्या समोर ते येत होती। जेव्हा त्याला असं वाटलं की बा आम्ही त्याचा पाठलाग करत आहे, तेव्हा त्यांनी अंजनगाव नदी क्रॉस होता, शहानूर नदी क्रॉस करतानाच त्यांनी ट्रकचं मागचं जे फालकं होतं ते असं वर उचलत त्यांनी पूर्ण रेती म्हणजे या अकोट रोडला सांडवलेली आहे। या रेतीमुळं मागं जर कोणतं दुसरं वाहन येत असतं तर त्याचा अपघात झाला असता, हे नाकारताच येत नाही। आणि त्यांनी जे आहे सुरुवातीला जे लंगडे साहेब आहे यांच्यासोबत जेव्हा त्याचा मालक जो थांबला होता त्यांनी धक्काबुक्की केली आहे त्या अनुषंगाने। आणि दुसरं असं की बा इतका मोठा म्हणजे त्यांच्या मी व्हिडिओ पण काढलेले आहे, त्यांचे व्हिडिओ माझ्याकडे आहे। आणि नाव विचारलं त्या ड्रायव्हरला तर त्यांनी अविनाश जाधव सांगितलं आहे, पण त्यांनी न सांगता त्याच्या मालकाने सांगितलेलं आहे। त्यांचा मालक त्या ट्रकचा आणि त्या स्विफ्ट गाडीचा मालक हा प्रज्वल माथनकर राहणार मोर्शी आणि दुसरा आहे त्याचा यश राजगुरे, हे 2 मालक आहे। आणि यांचं याच्या आधी पण अचलपूर हद्दीमध्ये असाच त्यांनी प्रकार केलेला होता, तिथूनही यांनी ट्रक पडून नेलेला होता। त्यामध्ये अधिकारी बसवले होते म्हणे, लंगडे साहेब यांना बसवण्यात आले ट्रक? नाही, असं काहीच नाही। आम्ही कसं रिस्क घेत नाही, कारण की आम्ही आमचा अधिकारी वगैरे त्यांच्या गाडीमध्ये वगैरे बसून तर हेच नाही। परंतु कसं आहे, जर तसं केलं असतं तर त्यांनी अजून मोठी हानी करू शकले असते। किती चक्के ट्रक होता तो? जेमतेम 12 ते 16 चक्क्याचा टिप्पर असावा। आणि विशेष म्हणजे यांच्या जे नंबर प्लेट आहे या नंबर प्लेटला जाणून यांनी ऑइल लावलेलं आहे, समोरच्या यालाही मागच्या यालाही। म्हणजे किती टन माल होणार माल तो याच्यामध्ये 8 ते 10 बर्रास माल असू शकते। आता त्यांनी इथपर्यंत हे पूर्ण हे केलेलं आहे। आम्ही JCBच्या मदतीनं त्यांना एकत्र करून एका ठिकाणी
आता जो आपण हा वाळू जमा केला हो त्याचं काय करणार? रीतसर आम्ही त्याचं हे करून लिलाव करता येईल. ते वरिष्ठांच्या आदेशानुसार काय कारवाई करायची ते त्या पद्धतीने आम्ही त्याच्यावर कारवाई करू. आणि ते जे मालकाची गाडी होती त्याचा नंबर वगैरे आहे का आपल्याला? मालकाच्या ट्रकचा जो नंबर आहे MH अजून काही आहे तर 4000 नंबर आहे त्याचा 4000 आणि जी गाडी आहे त्या गाडीचा नंबर MH 27 DE 5785.